एकदा भेटून तर आम्हाला असं वाटतं की काहीतरी अ, काय म्हणतात म्हणजे कोणीतरी भेटलं जे आपल्याला खूप म्हणजे असं हेल्प पुढे करू शकतं. पुढे हा नेणारा पुढे घेऊन कोणतरी भेटलं बुवा असं. म्हणजे बोलतो ना की देवानी पाठवलं म्हणून हेल्प करण्यासाठी कोणाला तरी आमच्या. थँक्यू सो मच. म्हणजे युट्यूबवर एवढे आम्ही बघितले व्हिडिओ म्हणजे तुम्ही तर एकदम लास्टला आम्ही बघितला. पहिले पण आम्ही भरपूर पण बघितले. पहिले पण भरपूर बघितले जे ऍस्ट्रोलॉजर्स आहेत त्यांचे. पण असा ट्रस्ट विश्वास नाही हा ट्रस्ट जो आहे पण ना तो ट्रस्ट पहिल्या ह्याच्यावर पण तुमचा व्हिडिओ मी एकच वेळेस बघितला. मला डायरेक्टली सांगितलं मी माझं ऍक्च्युली की कसं आहे, आपण मला पटकन विश्वास बसत नाही कोणावर. लगेच बसतच नाही माझं. खूप वेळा म्हणजे काही पण करायचं असेल तरी मी 10 वेळात टोकणारच की बरोबर आहे का विचार करा अशा. पण तर तुमच्याशी जेव्हा बोलली ना तेव्हा मला असं आलंच नाही. निगेटिव्ह थिंकिंग पण नाही आली माझ्या की नाही हे फ्रॉड असतील वगैरे असं काही म्हणजे नाही. फर्स्ट टाइम मध्ये मी हे झाला. तेच म्हटलं की आणि तुमच्या बाकीचे रिव्ह्यूज वगैरे पण बघितले आहेत ना मी, त्यामुळे मग म्हटलं की ओके व्यवस्थितच असेल म्हणून मग लगेच तुम्हाला हे केलं मी अप्रोच केलं. ट्रस्ट ठेवला, मी फ्रॉड नाहीये सांगितलं हा. तर. तणाव खूप आता आजकाल तुम्हाला माहितीच आहे मार्केटमध्ये नवीन नवीन कोणी कोणी सगळे आहेतच त्यामुळे. आणि नाही आम्ही याच्यापूर्वी आता ऍक्च्युली दिवाळीतच झालेलं आमच्यासोबत असं. हम्म. एक हेच ना आपलं स्टॉक मार्केट वाल्यासोबतच. हा हा ते 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 आता ठीक आहे ते झालं. पे केले वगैरे पण नंतर मग ते असं म्हणजे लिगल नाही म्हणजे लिगल होतं पण ठीक एवढं काही त्यांचा सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे मला जास्ती हे नाही बसत अजून जास्तीच मग त्याच्यामुळे म्हणजे विश्वास बसायला जास्ती अजून हे झालं. नाही, परवा एकाच क्लायंटचा फोन होता आणि आमचं सध्याला स्टाफ हँडल करतात ना फोन. तर ते स्टाफशी खूप डोकं लावत होते की एवढी फीज आम्ही द्यायची का, तुमच्या मॅडम कुठे बसल्यात. तर माझा स्टाफ हेड स्टाफ जो आहे तो परमनंट म्हणजे आमचा खूप विश्वासच आहे. तो बोलला तुम्ही त्यांची फीज नाही देते, त्यांच्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्सची फीज देत आहे, बघा तुम्हाला जमत असेल तर. मी खूप ओरडले त्याला, ही पद्धत नाहीये बोलण्याची. पण कधी कधी लोकांचं असतं, पण लोक हे नाही बघत की तुमचा प्रॉब्लेम वन टाइम आपण परमनंटली सोडतोय. हो हो. आता ह्या रेमेडीज ज्या दिल्यात ह्या जर तुम्ही कुठेही कधीही केल्या, तर तुम्हाला सिम्पल मी एक ॲम्ब्युलन्सची रेमेडी दिली आहे. हम्म. कधी विचार पण नाही करू शकत आपण की एखादा प्राण तुम्ही वाचवताय त्या, किंवा स्मशानभूमीची जेव्हा रेमेडीज देतो ना आपण, तर त्या मोक्षाला म्हणजे त्या प्राणाला मोक्ष द्यायला तुम्ही मदत करताय, तर तो नक्कीच तुम्हाला ब्लेस्ड करेल. आपण सिम्पल रेमेडीज दिल्यात, म्हणजे काही डोनेशन दिलेत, काही छोटेसे मंत्र जाप दिलेत, खूप गोष्टी नाही दिल्यात, पण या सतत हम्म. केल्या तर अडचणी नाही आहेत. पण आणि ह्या ओके. सगळ्या प्लॅनेटरी डायरेक्शनच्या हिशोबाने तुमचं कधी कुठलंही प्लॅनेट नाराजच होणार नाही जर तुम्ही या रेमेडीज सतत करत राहिलात. हम्म. आरूसाठी सांगितलं ना म्हणजे तिच्यासाठी अभ्यासाचं वगैरे असं मग तुम्ही मला जे गणपती सांगितले तेच मोस्ट ऑफ करू शकते ना. शक्यतो तिला साऊथ वेस्ट डायरेक्शनला बसवा, तिचं फेस पण नॉर्थ साईडला घेऊ द्या. गणपती हम्म. कसं असतो म्हणजे सरस्वती तर आपल्याला माहिती आहे फॉर द एज्युकेशन. पण हम्म. गणपती म्हणजे जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे पण तिन्ही आहेत, सरस्वती हा हे गणपती. असा ऍक्च्युली माझा विचार होता की असा फोटो आणला तरी चालेल ना तिन्ही तीन याचा. आता तिच्यासाठी आता आपण कसं पैसे कमवतो, हम्म. ठीक आहे? तर मला इगो येतो थोडासा, अरे माझ्याकडे तर खूप पैसे आहेत. पण तो गणपती काय करेन, तो जो उंदीर त्याच्या पायाखाली असतो ना गणपतीच्या, तो काय करतो की त्याचं उंदीर खूप चुलबुला असतो, त्याला खूप इगो असतो, तर गणपती त्याचा इगो कंट्रोल करतो. आणि सरस्वती तुम्हाला ती बुद्धी देते की तुम्हाला ते पैसे कसे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. म्हणून मी प्रत्येकाला सांगते की हे तिन्ही असलेले कधी पण बेटर. आणि मी जिकडे पण जाते मला सगळे क्लायंट्स काही ना काही गिफ्ट करतात. देवाचे फोटोज तर मी सगळेच ठेवते, शक्यतो कोणाला नाराज नाही करत. त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर तुम्हाला देव दिसतील. हा, ठीक बरोबर आहे. आहे. चलो, ऑल द व्हेरी बेस्ट. करा सगळं स्ट्रिक्टली फॉलो. मॅम अडचणी येणार आहेत, कधी पण मेसेज करा, फोन करा. मी नसेल स्टाफ असेल, मला मेसेज केला, मी जशीच फ्री होईल. आता एक तास तुमच्याशी बोलते, नंतर मला वेळ मिळाल्यावर मी तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देईल, पण रिप्लाय येईल तुम्हाला. फॉलोअप आम्ही घेऊ तुमच्याकडनं, सरांकडनं, तुमच्याकडनं आम्ही फॉलोअप घेऊ. ओरडू आम्ही जर नाही केलं तर त्यासाठी तयार. हो ओके हो ओके. चालेल. थँक्यू.